एकमेकांचं आकर्षण ठरलेलं हे टर्टल नेहमीच चर्चेमध्ये असतं आणि त्यामुळेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक अतिमहत्त्वाचा ठरतो. तर चला बघूया ऑलिव्ह रिडले टर्टल. आधी बघूया हे कुठे कुठे आढळतात. तर बघा, जगभरामध्ये जिथे उष्णकटिबंधीय प्रदेश आहे म्हणजेच ट्रॉपिकल रिजन आहे तिथे ते आढळतात. म्हणजेच कुठे तर प्रशांत महासागर आहे, अटलांटिक आहे आणि हिंदी महासागर. आता भारतामध्ये कुठे आढळतात तर प्रामुख्याने ओडिशाची पूर्व किनारपट्टी. वैशिष्ट्य काय तर बघा, हे टर्टलच्या 7 प्रजाती आहेत आणि त्यामधलं सर्वात लहान कुठलं टर्टल असेल ना तर ते आहे ऑलिव्ह रिडले टर्टल. याचं वजन हे 40 ते 50 किलो असतं. आहार आहे ओमिनोवरस म्हणजे सर्वभक्षक आहेत. म्हणजेच काय तर खेकडे खातात, जेलीफिश खातात, समुद्री गवत आहे, त्याचबरोबर शैवालसुद्धा अन्न म्हणून खातात. आता अरिबाडा म्हणजे काय तर बघा, ओडिसाच्या पूर्व किनारपट्टीवरती, त्याचबरोबर हे जे खाली जी संरक्षित क्षेत्र मी जे लिहिलेत ना, गहीरमाता आहे, नंतर रशीकुल्या नदी जी आहे, तर इथे हजारोच्या संख्येने जेव्हा माद्या अंडी देण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती येतात किंवा काठावरती येतात, याच इव्हेंटला किंवा याच घटनेला आपण म्हणतो अरिबाडा. ठीक आहे. आता महत्त्वाची संरक्षित क्षेत्र कुठले आहे तर भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि त्याचाच पार्ट आहे गहीरमाता सागरी अभयारण्य आणि रशीकुल्या ही नदी आहे. ठीक आहे. आता कायदेशीर आणि संरक्षण स्थिती बघूया तर IUCN स्टेटसमध्ये हे वल्नरेबल आहेत म्हणजे असुरक्षित आहेत. तर बाकीचं नाही लक्ष ठेवलं चालेल, पण हे वल्नरेबल लक्षात ठेवा. वल्नरेबलचा अर्थ काय माहिती आहे का, पुढील येत्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये ह्यांची संख्येला किंवा ह्यांना धोका आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आता जो WPA 1972चा ॲक्ट आहे त्याच्यामध्ये आहे शेड्यूल 1मध्ये म्हणजे अनुसूची 1मध्ये म्हणजे ह्यांच्या व्यापारावरती मनाई आहे, सक्त मनाई आहे आणि साईट्समध्ये आहे परिशिष्ट 1मध्ये. ठीक आहे. आता या टर्टलबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का, की हे टर्टल जे आहेत ना ते जेलीफिशला कन्झ्युम करतात ॲज अ अन्न म्हणून. आता ह्यांची जर संख्या कमी झाली ना तर काय होणार आहे की जेलीफिशची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढणार आहे. आता जेलीफिश मास्यांना ॲज अ अन्न म्हणून कन्झ्युम करतात, त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्यक्षपणे मासेमारीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि आता प्रदूषणाची पातळी इतकी वाढलेली आहे की समुद्रामध्ये ना जे प्लास्टिकच्या पिशव्या असतात तर ह्या टर्टल्सला असं वाटतं की हे जेलीफिश आहेत आणि ते त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांना जेलीफिश म्हणून कन्झ्युम करत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे टर्टल जे आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर